नमस्कार सर्वांना, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे मी गावठी अंड्याची अंडा गिरवी। त्याकरिता मी 4 अंडे घेतले, कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 टमाटे घेतले, 1 कांदा घेतला। मी हिरव्या वाटणामध्ये अंडा गिरवी बनवणार आहे। मी कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता आपण अंडे बॉईल करून घेऊया। त्याकरिता अंडे पाण्यामध्ये टाकायचे असे। गावठी अंडे इथं बॉईल व्हायला ज्याला पण थोडा वेळ लागतो। गॅस ऑन करू। आता त्याच्यावरती आपण अंडे बॉईल होण्यासाठी कढई ठेवूया। आता आपण गिरवी बनवण्यासाठी पहिलं कांदा कापून घेऊया। असा मोठा मोठाच कापून घ्यायचा, कारण आपल्याला मिक्सर मध्ये ग्राइंड करायचा आहे याला। बघू शकता कांदा कापणं झालेला आहे। आता टमाटे कापून घेऊया आपण। टमाट्याचे पण मोठे मोठे तुकडे करायचे। गॅस ऑन करूया। गॅसवरती तवा ठेवायचा। हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। भाजल्यानं भाजीला टेस्ट येते। असंच नाही टाकायच्या, भाजूनच टाकायच्या कधी पण। वरतून असं थोडं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं। त्याला चांगलं परतून घ्यायचं असं मिरच्याला छान भाजायचं। मिरच्या भाजलेल्या आहेत। आता याला प्लेटमध्ये काढूया आपण। आता याच्यावरती कांदा भाजून घेऊ आपण। कांदा भाजत आलेला आहे। आता टमाटा टाकू याच्यामध्ये। टमाट्याला पण चांगलं परतून घेऊया। कांदा आणि टमाटा भाजलेला आहे, याला प्लेटमध्ये काढून घेऊया। इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता हे जे कांदा, मिरची आणि टमाटो आहे ना, आता आपण याची पेस्ट करून घेऊ। आपण मिक्सरला लावून घेऊया। अंडे बॉईल झालेले आहेत। आता गॅस बंद करू आपण। अंड्याचे टपर काढून झालेले आहेत बघा। आता आपण अंडा गिरवी करूया। त्याकरता गॅस ऑन करते मी आणि त्याच्यावरती कढई ठेवायची। कढई गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये तेल टाकूत आपण। तेलामध्ये जिरं तडतडलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं हिंग, लसणाचा पेस्ट, अद्रकचा पेस्ट याला चांगलं परतून घ्यायचं। चांगलं लालसर होईपर्यंत परतायचं। वाटण त्याला पण छानपैकी परतून घ्यायचं। मीठ टाकायचं, हळद परतायचं। आता याला चांगलं खोबऱ्याचं वाटण आहे हे पण टाकायचं याच्यामध्ये। याला पण चांगलं परतून घ्यायचं। काळा मसाला, धनिया पावडर, याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं। आपला मसाला चांगला मिळून येतो आणि तेल सुटेपर्यंत परत याला अजून फिरवायचं। बघा मसाल्यानं तेल सोडलेलं आहे। छानपैकी मसाला भाजलेला आहे। आता याच्यामध्ये आपण अंडी टाकून घेऊया आणि याला परत अजून परतूया। आता याच्यामध्ये पाणी टाकूत आपण। कोथिंबीर टाकायची। अंडा गिरवी झालेली आहे बघा। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भाजी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा।